त्यांचा किलबिलाट होऊन ही शाळा सुरू होईल। पुढची बातमी पाहूयात। लोकप्रतिनिधींकडून नियमांची पायमल्ली केली जाते। लहान मुलांना मतदान केंद्रांवरती नेल्याचा प्रकार सध्या उघडकीस आला। आमदार विलास भुमरेंनी मुलाला काल सोबत घेऊन ईव्हीएमचं बटन दाबायला सांगितलं। अर्जुन सिंग मोहिते पाटील यांच्या मुलानं सुद्धा ईव्हीएमचं बटन दाबलं। त्यामुळे लोकप्रतिनिधींकडूनच नियमांची पायमल्ली झाल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळालं। एका दृश्यांमध्ये आपण पाहतो, डावीकडच्या विलास भुमरेंनी मुलाला सोबत घेऊन ईव्हीएमचं बटन दाबलं, सोबत त्याच्या बोटावरती शाई सुद्धा लावायला भाग पडलं। तर दुसऱ्या विंडोमध्ये आपण पाहतोय अर्जुन सिंग मोहिते पाटलांच्या मुलानं सुद्धा ईव्हीएमचं बटन दाबलं। म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनच या नियमांची पायमल्ली सुद्धा केली जाते, नियम धाब्यावर बसवले जातात। आता यांच्यावरती कारवाई केली जाणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निवडणूक आयोग आता काय ऍक्शन घेतंय सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरेल। दरम्यान आमदार विलास भुमरेंकडून मतदानाचे नियम पायदळी तुडवले गेले। भुमरेंनी मुलाला सोबत घेऊन ईव्हीएमचं बटन सुद्धा दाबलं। पाचोडमधला हा व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली। जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। अधिकाऱ्यांनी भुमरेंच्या लहान मुलाच्याही बोटाला शाई लावून घेतली। पाचोड मतदान केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे। माझ्या पैठण विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आवाहन करेल, विनंती करेल का आपण आज आम्ही शिवसेना नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार भुमरेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे आपल्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, जे उमेदवार उभं केले यांची निशाणी धनुष्यबाणे आपण मतदारांनी यांना मतदान करावं आणि निश्चित आपल्या गावाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। निश्चित आपल्याला आपल्या गावाचा याच्या निवडणुकीत माझे जर प्रतिनिधी निवडून आले तर याचा फायदा निश्चित आपल्या गावासाठी होईल। इमोशनली किंवा आपला चल बाळा मतदानाला जाऊ अशा पद्धतीने त्याने त्या विचार न करता मुलाला घेऊन गेलं होतं। त्या मुलाला काय माहिती कोण कशाची कोणती निवड कोण काय आहे आणि काय बाकी प्रक्रिया असते, म्हणून त्याने घेऊन जाऊन फोटो काढणे हाच फक्त त्याच्या मागचा त्यांचा हेतू होता। परंतु खऱ्या अर्थाने त्यांची कोणती थोडी चूक झालेली त्याची मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून सुद्धा चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। पाहूयात नेमकं जिल्हाधिकारी काय म्हणाले। मी तातडीनं त्यात पैठणचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री प्रवीण फुलारी यांना मी सूचना दिलेल्या आहेत। झोनल ऑफिसरकडून पूर्ण सखोल चौकशी करून यामध्ये वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करा आणि तेथील जे कोणी कर्मचारी आहेत त्यांचा कुणाचा त्याच्यामध्ये दोष आहे, कोणी परवानगी दिली या संदर्भातली डिटेल माहिती घेऊन मला सादर करण्याची सूचना दिलेल्या आहेत। ती माहिती येईल। मतदान प्रक्रिया सध्या चालू आहे, त्यामुळे आम्ही जास्त ढवळाढवळ त्याच्यात करत नाहीये। परंतु जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील आमचे कर्मचारी त्यांच्यावर आम्ही निश्चितपणे कारवाई करू। पुढची बातमी पाहूयात। अर्जुन सिंग मोहिते पाटील यांच्याकडून सुद्धा नियमांची पायमल्ली करण्यात आली। अर्जुन सिंग मोहिते पाटील यांच्या मुलानं ईव्हीएमचं बटन दाबलं। माळशिरस तालुक्यातील अकलूज मतदान केंद्रावरचा हा सगळा प्रकार आहे। लहान मुलांना मतदान केंद्रावर घेण्यावरून आक्षेप घेण्यात आला होता आणि त्याचवेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला। लहान मुलाला तुम्ही आता आतमध्ये घेऊन गेला आहे का तशी परवानगी? लहान मुलांनी नेता येतात नेता येत नाही, पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभा राहिलेली निवडणुकीमध्ये आणि त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं, त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलेलं आहे। पुढची बातमी पाहूयात। भारत जगाची महाशक्ती नाहीये, विश्वगुरू बनणारच। सरसंघचालक